इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शन मध्ये काय म्हणजे बायो म्हणजे काय आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय. टेक्नॉलॉजी बायो म्हणजे काय, बायोलॉजिकल रिसोर्सेस असते. म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक और इंजिनिअरिंग प्रिन्सिपल. म्हणजे सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल ॲप्लिकेशन असते सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचं. या तुम्ही याचे डेफिनेशन मध्ये तुम्हाला समजतं. The application of a scientific or engineering principle on the biological resources for human welfare. म्हणजे बायोलॉजिकल रिसोर्सेस वरती आपण सायंटिफिक ॲप्लिकेशन सायंटिफिक और इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचं ॲप्लिकेशन बघतो आपण फॉर ह्युमन वेलफेअर इज कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, एक टेक्नॉलॉजी मिक्स असते आणि बायोलॉजी मिक्स म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. इंजिनिअरिंग आणि सायंटिफिक हे मिक्स असते याच्यामध्ये. नंतर काय टर्म बायोटेक्नॉलॉजी इज कॉइन्ड बाय कार्ल इव्हेंट. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी कोणी डिस्कवर केली, कार्ल इव्हेंट के नावाने, म्हणजे नावाच्या माणसाने डिस्कवर कधी केली, स्टार्ट म्हणजे ते जेव्हा ते डिस्कवर केली तेव्हापासून ते बायोटेक्नॉलॉजी आपण स्टार्ट केली आपल्या म्हणजे कंट्रीमध्ये किंवा आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये जगात आपल्या. काय कधी कधी त्यांनी 1990 मध्ये केली. तर देर आर टू बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट काय ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी दॅट इज ओल्ड टेक्नॉलॉजी अँड सेकंड मॉडर्न टेक्नॉलॉजी दॅट इज न्यू टेक्नॉलॉजी इथे. ओके. नंतर त्याचे ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय होतं, फर्मेंटेशन होईल त्याच्यामध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझम जी काही जुनी बायोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ना उशीर लागायचं समजा ते बायोटेक्नॉलॉजी एखादा एक्सपेरिमेंट करतात त्याच्यावरती. तर नवीन बायोटेक्नॉलॉजी काय मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, डीएनए टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज होते. नंतर जेनेटिक चेंजेस त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस आपण सापडू शकतो, मॉडिफिकेशन करू शकतो त्याच्यामध्ये आपण. नंतर ट्रान्सजेनिक पार्ट ॲनिमल म्हणजे जेव्हा ॲनिमलचे किंवा ॲनिमल्सचे जे पार्ट आहे आपण त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करू शकतो, त्याच्यामध्ये लवकर करू शकतो. याच्यामध्ये काय उशीर लागायचं. ओके. इथं काय आपण डीएनए टेक्नॉलॉजी हा क्वेश्चन तुम्हाला 2 किंवा 3 मार्क पेपरला विचारतात बोर्ड पेपर एमसीक्यूमध्ये पण विचारतात. आर स्टँड फॉर रिकॉम्बिनंट. आर स्टँड काय रिकॉम्बिनंट आर स्टँड डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये प्रिपेअर्ड लॅबमध्ये प्रिपेअर करतो आपण त्याला. डिस्कवर्ड बाय पीटर लोबनने हा डीएनए टेक्नॉलॉजी डिस्कवर केली त्यांनी. डीएनए टेक्नॉलॉजी डिस्कवर केली पीटर लोबननी. मेन पर्पज इज यूज मल्टिपल टू द जीन. या डीएनए टेक्नॉलॉजी मेन पर्पज काय होतं, त्यांचा जीन मल्टिप्लाय करायचं. ओके. समजा एखाद्या माणसाचं आपल्याला समजा एखाद्या व्यक्ती समजा खून झालेले आपण त्याचे समजा नेल्स भेटले आपल्याला. नेल्स भेटले समजा आता ते जर त्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करायला गेलो तर डीएनए जर खराब झाला तर काय करायचं, त्याच्यावर ते काय त्यासाठी आपण डीएनए टेक्नॉलॉजी वापरली. बायोटेक्नॉलॉजी पार्ट आहे. तेव्हा डीएनए टेक्नॉलॉजी पुढे आली. कोणी डिस्कवर पीटर लोबन. आणि समजा एकच सिंगल जे डीएनए आपल्याकडे आणि तो समजा आपल्याकडून खराब झाला मग काय करायचं, त्यामुळे काय करायचं डीएनए मल्टिप्लाय बॅक्टेरिया मेन पर्पज त्यांचं काय होता, डीएनएला मल्टिप्लाय करायचं होतं. सॉरी जीनला मल्टिप्लाय करायचं मेन पर्पज होतं. जीन मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण किती एक्सपेरिमेंट केलं तर काय करतो. ओके. नंतर काय बॅक्टेरिया यूज इन इक्वाईल. त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया यूज होतं, बॅक्टेरिया यूज इन इक्वाईल बॅक्टेरिया यूज होतं त्याच्यामध्ये. नंतर नो एन्झाईम आर यूज इन डीएनए टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये एक पण एन्झाईम यूज होत नाही डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये. समजा डीएनए टेक्नॉलॉजी तुम्हाला पॉईंट हा. ओके. परत एक्सप्लेन करतो तिकडे लक्ष द्या. इंट्रोडक्शन काय आपला बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन मध्ये काय बायोलॉजी का बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी म्हणजे काय ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक और जेनेटिक इंजिनिअरिंग सॉरी ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक और इंजिनिअरिंग प्रिन्सिपल. म्हणजे कोणती पण इंजिनिअरिंग असं म्हणू शकतो आपण जेनेटिक म्हटलं. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक और the application of scientific or engineering principle on the basis of biological resources for human welfare called as biotechnology. Okay. बायोटेक्नॉलॉजी नंतर ते बायोटेक्नॉलॉजी कोणी डिस्कवर किंवा पॉईंट कोणी केली, समजा कार्ल इव्हेंट या व्यक्तीने केली. नंतर बायोटेक्नॉलॉजी स्टार्ट फ्रॉम 1990 म्हणजे आपल्या जगासमोर 1990 मध्ये कार्ल इव्हेंट केली बायोटेक्नॉलॉजी समोर आली. ते त्याचे 2 टाईप बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी, सेकंड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ट्रेडिशनल ओके बरोबर. ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी ओल्ड टेक्नॉलॉजी म्हणते यांना. आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी होते इथे. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हणजे कोणती न्यू टेक्नॉलॉजी. ओके. ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये फर्मेंटेशन व्हायचं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं यूज करून त्याच्यामध्ये ते एक्सपेरिमेंट करायचे. आता इथे काय मॉडर्न टेक्नॉलॉजी डीएनए टेक्नॉलॉजी फर्स्ट. सेकंड जेनेटिक चेंजेस, त्यामुळे जेनेटिक चेंजेस करता यायचं आपल्याला, त्याचं मॉडिफिकेशन करता यायचं आपल्याला.
नंतर ट्रान्सजेनिक पार्ट ॲनिमलचे जे काही पार्ट्स असतील ॲनिमल प्लांट एक्सेट्रा ते जे प्लांटचे जे पार्ट जे असतात ते पार्टवरती आपण एक्सपेरिमेंट करू शकतो करू शकतो. ओके डीएनए टेक्नॉलॉजी आता पॉईंट आहे आपला. आर स्टँड फॉर रिकॉम्बिनंट. आर स्टँड काय रिकॉम्बिनंट आहे प्रिपेअर्ड लॅबमध्ये प्रिपेअर करतो आपण आर स्टँडला. डिस्कवर्ड बाय पीटर लोबरनी ही डीएनए टेक्नॉलॉजी आणि पीटर डीएनए टेक्नॉलॉजी डिस्कवर केली. The main purpose is used in multiple gene. तुम्हाला सांगितलं मेन पर्पस काय त्याचं मल्टिपल जीन करायचं. आपल्याला सिंगल डीएनए असेल सिंगल जीन असेल तर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. जर एक्सपेरिमेंट फेल केला तर डीएनए ते जीन जर खराब झालं मग काय करायचं. त्याच्यामुळं ते यांनी काय आणलं डीएनए टेक्नॉलॉजी कशासाठी मेन पर्पस काय मल्टिपल करायची. जीन मल्टिपल केलं मग किती एक्सपेरिमेंट होणार काय करतो ते बाय बॅक्टेरिया यूज इक्वल इक्वल यूज ते काय नो एन्झाइम आर यूज होते याच्यामध्ये एक पण एन्झाइम यूज होतो. ओके याच्यामध्ये एन्झाइम यूज होत नाही बॅक्टेरिया यूज होतो. समजला तुम्हाला टॉपिक आपला चॅप्टरचा. मित्रांनो आपला डीएनए टेक्नॉलॉजी मधला एक टॉपिक बाकी होता. फर्स्ट ऑफ फॉलोइंग स्टेप्स बाकी होत्या डीएनए टेक्नॉलॉजी मधल्या. फर्स्ट स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डीएनए. सेकंड फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए. थर्ड स्क्रीनिंग. फोर्थ इंट्रोडक्शन ऑफ डिझायर्ड जीन इनटू प्लाझ्माइड. इंट्रोडक्शन नंबर काय इंसिरेशन ऑफ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. इंसिरेशन ऑफ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. नंतर 6 काय मल्टिप्लिकेशन. ओके आता स्टेप एक्सप्लेन करायचे आहे. फर्स्ट आयसोलेशन ऑफ डीएनए म्हणजे काय डीएनए इज ऑब्टेन्ड फ्रॉम ब्लड सलाइवा सीमेन हेअर रूट एक्सेट्रा. डीएनए आपल्याला कुठून जातो ब्लड मध्ये सलाइवामध्ये सीमेन एक्सेट्रा ब्लड मध्ये सलाइवामध्ये हेअर रूट मध्ये आपल्या नेल्स मध्ये ओके असं एवढं ठिकाणी डीएनए जातो. म्हणजे काय फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए फ्रॅगमेंटेशन. डीएनए इज कट इनटू स्मॉल फ्रॅगमेंट बाय यूजिंग रेस्टिकेशन एन्झाइम. डीएनए कट करायचा स्मॉल रेस्टिकेशन स्मॉल डीएनए पार्ट करायचे बाय त्याला ते कोणते म्हणजे ती कोणता एन्झाइम येतो रेस्टिकेशन एन्झाइम मध्ये बाय यूजिंग रेस्टिकेशन एन्झाइम मदतीने करायचा. स्क्रीनिंग ऑफ जीन. जीन स्क्रीनिंग म्हणजे काय टू चेक जीन विच इज राईट ऑर नॉट. म्हणजे स्क्रीनिंग ऑफ जीन म्हणजे काय करायचं आपण चेक करतो जीन हा बरोबर आहे का म्हणजे राईट आहे का रॉंग आहे. ओके नंतर काय इंट्रोडक्शन ऑफ अ डिझायर्ड जीन इनटू प्लाझ्माइड. इंट्रोडक्शन डिझायर्ड जीनचं इंट्रोडक्शन करतो आपण. फर्स्ट काय डिझायर्ड जीन जॉइन विथ प्लाझ्माइड बाय डीएनए लिगेसेस एन्झाइम. डिझायर्ड जीन जॉइन विथ प्लाझ्माइड. डिझायर्ड जीन कशाला जॉइन होतो प्लाझ्माइड जॉइन होतो बाय यूजिंग लिगेस एन्झाइम. ओके लिगेस एन्झाइमच्या मदतीने. नंतर काय आपलं पाचवी स्टेप काय आपली इन्सिरेशन्स ऑफ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. इन्सिरेशन ऑफ डिझायर्ड जीन विथ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. इन्सिरेशन म्हणजे डिझायर्ड जीन असतं त्याच्यामध्ये ते कशा बरोबर प्लाझ्माइड होस्ट सेल बरोबर. इन्सिरेशन ऑफ अ डिझायर्ड जीन विथ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. नंतर 6 काय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय डीएनए मल्टिप्लिकेशन करतोय आपण. काय इक्वल सेल हॅव हायर पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन as well as multiply to gene also multiply. इक्वल मध्ये जास्त पॉवर देतो मल्टिप्लाय जीन करू शकतो जास्त पॉवर. इकडे काय आपलं इकडे त्याच्यावरची डायग्राम आहे आपण जेव्हा स्टेप लिहिले त्याच्यावरती डायग्राम काढली मी की आपला ह्यूमन सेल आहे आयसोलेशन ऑफ डीएनए आयसोलेशन झालं इथे. नंतर फ्रॅगमेंटेशन होतं म्हणजे त्याचे छोटे स्मॉल पार्ट फॉर्म होतं. ओके नंतर काय होतं स्क्रीनिंग म्हणजे एवढे पार्ट्स आहे ना एकच आपण एक सेपरेट तेवढं काढून चूज केला आपण तो एक स्मॉल पार्ट याचा स्क्रीनिंग केली आपण म्हणजे डिझाईन केला म्हणजे जे त्याच्यामध्ये एक आपण सेपरेट काढला. नंतर त्याच्यामध्ये काय होतं बॅक्टेरिया सेल हे बघा बॅक्टेरियल सेल इकडे फॉर्म होते प्लाझ्माइड बॅक्टेरियल सेल फॉर्म होते. नंतर इकडे प्लाझ्माइड डिझायर्ड असतो हा याचं मग पुढे जाऊन काय होतं मल्टिप्लिकेशन. याचं मल्टिप्लिकेशन होतं बघा इथे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे याच्यामध्ये. ओके पॉईंट आपला बायोलॉजीचा डीएनए टेक्नॉलॉजी मधला पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टेप्स आहे. आयसोलेशन ऑफ डीएनए फ्रॅगमेंटेशन ऑफ डीएनए स्क्रीनिंग नंतर इंट्रोडक्शन ऑफ डिझायर्ड जीन इनटू प्लाझ्माइड स्क्रीनिंग होस्ट सेल मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावर बोर्डला प्रश्न येऊ शकतो तुम्हाला एखादी स्टेप विचारेल. सोपं आहे सेकंड आयसोलेशन म्हणजे काय होतं डीएनए ऑप्टेन डीएनए कुठून सापडतं ब्लड सलाइवा सीमेन नेल्स हेअर रूट एक्सेट्रा मध्ये. डीएनए कट करायचं स्मॉल फ्रॅगमेंट मध्ये रेस्टिकेशन एन्झाइम यूजिंग स्क्रीन मध्ये टू चेक जीन विच राईट ऑर नॉट राईट आहे का रॉंग आहे चेक करायचं. इंट्रोडक्शन ऑफ डिझायर्ड जीन प्लाझ्माइड. डिझायर्ड जीन जॉइन विथ प्लाझ्माइड बाय यूजिंग लिगेस. डिझायर्ड जीन हा जॉइन करतो प्लाझ्माइडला बाय कशी यूजिंग लिगेस एन्झाइम. नंतर इन्सिरेशन ऑफ प्लाझ्माइड इनटू होस्ट सेल. इन्सिरेशन ऑफ डिझायर्ड जीन विथ प्लाझ्माइड होस्ट सेल. इन्सिरेशन ऑफ डिझायर्ड जीन इन्सिरेशन करायचं कशा बरोबर प्लाझ्माइड विथ होस्ट सेल बरोबर.
मल्टिप्लिकेशन म्हणजे काय इक्वल हॅव हायर पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे इक्वल मध्ये हायर पॉवर म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर दिसतो मल्टिप्लिकेशन करू शकतो ते जीनचं. ठीक हे पॉईंट होते आपले. त्याच्यानंतर दुसरं मित्रांनो आपण बघतोय आपला एन्झाईम यूज इन आरडीएन टेक्नॉलॉजी मध्ये एन्झाईम कशी यूज होतात ते बघतोय आपण. एन्झाईम फर्स्ट पॉईंट आपला रेस्टिकेशन एन्झाईम. कोणते एन्झाईम यूज होतो रेस्टिकेशन एन्झाइम यूज त्याच्यामध्ये तो एक मॉलिक्युलर आहे. नंतर काय आहे एक म्हणजे एक पॉईंट काय रेस्टिकेशन एंडोन्यूक्लियस दोन पडतात रेस्टिकेशन एन्झाईमचे दोन पडतात. फर्स्ट एंडोन्यूक्लियस आणि सेकंड एक्झोन्यूक्लियस. रेस्टिकेशन एंडोन्यूक्लियस रेस्टिकेशन एक्झोन्यूक्लियस. रेस्टिकेशन एंडोन्यूक्लियस म्हणजे काय कट डीएनए इनर पार्ट डीएनएचा आतला पार्ट कट करायचा कोणाकडे एंडोन्यूक्लियस करे रेस्टिकेशन एंडोन्यूक्लियस करे आणि डीएनए एक्झोन्यूक्लियस म्हणजे बाहेर कट करायचा कोणाकडे एक्झोन्यूक्लियस कडे कट डीएनए ॲटम आउटर साइड. ओके आउटर साइड बाहेर डीएनए लिगेज टू जॉइंट ट्रीटमेंट ऑफ डीएनए ला जॉइंट ट्रीटमेंट जे डीएनए जॉइंट करण्याचं काम कोण करतं डीएनए लिगेज. ओके नंतर रिझर्व ट्रान्सक्रिप्ट असेल रिझर्व ट्रान्सक्रिप्ट असेल. आता इथे आपण एक एक्सपेरिमेंट केलं छोटासा डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन केलं एमआरएनए बरोबर. नंतर बघा डीएनएचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं एमआरएनए बरोबर. बिफोर काय अल्कलाइन फॉस्फेट यूज्ड टू रिमूव्ह फॉस्फेट डीएनए पॉलिमरेज यूज्ड टू रिमूव्ह फॉस्फेट दोन रिमूव्ह केलेले फॉस्फेट यूज केले आपण त्या डीएनए पॉलिमरेज मध्ये. डीएनए पॉलिमरेज दोन यूज केले फॉस्फेट केले ऍड न्यूक्लियोटाइड बेस पेअर ऍड न्यूक्लियोटाइड बेस पेअर आपण ऍड केले त्याच्यामध्ये. ओके नंतर टाइप ऑफ प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन प्रोटीन टाइप बघतो आपण. फर्स्ट काय टाइप ऑफ प्रोटीन काय ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ओके सेकंड काय कॉन्ट्रास्टियल प्रोटीन. थर्ड काय हार्मोन्स. फोर्थ स्ट्रक्चरल. फिफ्थ डिफेन्सिव्ह अँड सिक्स्थ काय एन्झाइम. आता ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणजे त्याचं एक्झाम्पल काय आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कुठं असतं ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2 अँड CO2 ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये. ओके कॉन्ट्रास्टियल प्रोटीन याच्यामध्ये काय मायोसिन्स अँड ॲक्टिन मूवमेंट ऑफ मसलची मूवमेंट आपले त्याचं एक्झाम्पल आहे. ओके नंतर काय हार्मोन इन्सुलिन एक्झाम्पल काय हार्मोनचं एक्झाम्पल काय इन्सुलिन. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी डेव्हलपमेंट होण्याचं काम कोणाकडे म्हणजे इन्सुलिन तो एक हार्मोन आहे. ओके नंतर स्ट्रक्चरल केरोटीन केराटिन नाव घ्यायचं केराटिन. प्रोटेक्शन ऑफ हेअर रूट नेल्स एक्सेट्रा त्याचं प्रोटेक्शन करायचं काम कोणाचं आहे केराटिनचं. नंतर डिफेन्सिव्ह म्हणजे अँटीबॉडी एक्झाम्पल काय अँटीबॉडी काय प्रोटेक्ट अगेन्स्ट डिसीज म्हणजे डिसीजवरून आपल्याला स्वतःची बॉडी प्रोटेक्ट करणं म्हणजे बॉडीला प्रोटेक्ट करतो बाबा कोणत्या डिसीजपासून. नंतर काय एन्झाईम ट्रायसिन ॲमिलेज कॅटाबॉलिझम रिॲक्शन. ट्रायसिन ॲमिलेज एक्झाम्पल आहे त्याचं आणि कॅटाबॉलिझम रिॲक्शन त्याच्यामध्ये. ओके आता आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघू आज जो आपल्या याच्यामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये विचारला जातो एंट्रन्ससाठी. पॉलिंड्रोम्स म्हणजे काय द सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसेस दॅट इज नायट्रोजन बेसेस विच रीड सेम आयदर फॉरवर्ड और बॅकवर्ड म्हणजे पुढून वाचा किंवा मागून वाचा म्हणजे स्पेलिंग किंवा ते सारखंच असतं. ओके इट्स सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसेस विच रीड सेम आयदर फॉरवर्ड और बॅकवर्ड. CAATTGAATDC सेम आहे इकडून वाचायला तिकडून वाचा सेम आहे ना हिचं लक्षात ठेवायचं आयडिया सांगतो म्हणून CAT कॅट आयडिया सांगतो म्हणजे कॅट पुढे जी लक्षात ठेवायचं असं उलट करायचं GTTSS. ओके हा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे इंग्लिश विचारतात. नंतर काय पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR टेक्निक म्हणजे ती इम्पॉर्टंट टेक्निक आहे वेन आपल्याला MCQ साठी विचारतात. फर्स्ट डिस्कवर्ड बाय कॅरिन्युसिस म्हणजे डिस्कवर्ड केलं PCR टेक्निक ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिफिकेशन. याच्यामध्ये काय होतं ॲम्प्लिफिकेशन होतं म्हणजे आपण ॲम्प्लिफिकेशन म्हणू शकतो आपण. ऑल्सो कॉल्ड ॲज विट्रो टेक्निक. याच्यामध्ये विट्रो टेक्निक पण यूज होते म्हणजे विट्रो टेक्निकच यूज होते त्याच्यामध्ये. ऑप्टेन ऑन मल्टिपल कॉपीज ऑफ DNA व्हेरी शॉर्ट टाइम कॉल्ड ॲज PCR म्हणजे कमीत कमी टाइममध्ये मल्टिपल कॉपीज DNAचे मल्टिपल कॉपीज तयार करण्याचं काम कोण करतं PCR टेक्निक करतं मल्टिपल कॉपीज. नंतर काय कमीत कमी वेळेमध्ये का नंतर DNA टेक्नॉलॉजी काय होतं आपण जीनला मल्टिप्लाय करायचं. याच्यामध्ये काय आहे पॉलिमरेज चेनमध्ये काय आहे आपण DNA मल्टिप्लाय करतो कमीत कमी वेळेमध्ये. PCR कंप्लीटेड इन 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप काय फीड डिनॅच्युरेशन. सेकंड ॲनिलिंग. थर्ड पॉलिमरायझेशन. आता आपण स्टेप एक्सप्लेन करणार आहे नंतर.
त्या समजलं असेल तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. एन्झाईम यूज इन आरडीए. एन्झाईम पण यूज होतो आरडीए टेक्नॉलॉजीमध्ये. एन्झाईमचं फर्स्ट एन्झाईम काय रेस्टिकेशन एन्झाईम. ओके, रेस्टिकेशन एन्झाईमचे दोन पार्ट. फर्स्ट रेस्टिकेशन एंडोन्यूक्लियस, रेस्टिकेशन एक्झोन्यूक्लियस. एंडोन्यूक्लियस मध्ये कट डीएनए ऑफ इनर पार्ट, एक्झोन्यूक्लियस मध्ये कट डीएनए ऑफ आउटर पार्ट. डीएनए लिगेज टू जॉइंट ट्रीटमेंट ऑफ डीएनए, टू जॉइंट ट्रीटमेंट ऑफ डीएनए. नंतर काय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आपण इक्वल फॉर्म केले. फर्स्ट डीएनए ट्रान्सक्रिप्शन एमआरएनए फॉर्म झाला. डीएनए मध्ये विजुअल ट्रान्सक्रिप्शन केला आपण तरी एमआरएनए फॉर्म झाला. मित्रांनो आपण बघतोय पीसीआर टेक्निकच्या आपल्या पॉलिमरेज चेन रिएक्शन त्याचे आपण स्टेप बघतोय. फर्स्ट स्टेप काय हीट डिनॅच्युरेशन. आपण मागच्या दाखवलं तुम्हाला म्हणजे स्टेप दाखवला जातात एक्सप्लेन करतोय. हीट डिनॅच्युरेशन काय इन द स्टेप ऑफ DS DNA heated at 90 to 98% टेम्परेचर. DS DNA हा 90 to 98% टेम्परेचर वरती हे होतं डिनॅच्युरेशन होतं त्याचं. ओके, डिनॅच्युरेशन होतं. DS DNA इज कन्वर्टेड इनटू SSDNA. DS DNA काय कन्वर्ट होतं SSDNA मध्ये कन्वर्ट होतो. ओके, त्याच्यामध्ये कन्वर्ट होतो तो. ते बघा त्याचे एक म्हणजे आपण एक डायग्राम काढली त्यामध्ये एक 5 प्राइम 3 प्राइम 3 प्राइम ते 5 प्राइम. ओके, DS DNA पासून DS DNA हा SSDNA मध्ये कन्वर्ट होतो. नंतर काय एन्झाईम सेकंड काय ॲनिलिंग. ॲनिलिंग मध्ये काय होतं एन्झाईम आरएनए पॉलिमरेज पॉलिमर एन्झाईम आरएनए पॉलिमर इज अप्लाइड विथ SSDNA and it that is equal with a single stranded DNA. ओके, याचा मीनिंग असं होतं सिंगल SSDNA. म्हणजे काय एन्झाईम आरएनए प्राइमर इज अप्लाइड विथ सिंगल स्ट्रँडेड DNA and it start formation of a complementary base pair that is at 40 to 60 degree Celsius temperature. त्या 60 टेम्परेचर वरती तो त्याचा कम्प्लीट फॉर्मेशन स्टार्ट होतं. कशाचं एन्झाईम आरएनए पॉलिमरेजचं. त्यानंतर काय इकडे बघा तुम्ही डायग्राम काढलेला आपण बघा 5 प्राइम 3 प्राइम 5 प्राइम स्टँडर्ड डायरेक्शन द्यायची. नंतर स्टेप थर्ड मध्ये काय पॉलिमरायझेशन म्हणजे काय इन these steps enzyme tag polymerase is added to 70 to 75% temperature polymerase and completely base pair. 70 to 75% ला म्हणजे 70 to 75 डिग्री सेल्सिअस ला टेम्परेचर हे पॉलिमरेज कम्प्लीटली बेस पेअर म्हणजे कम्प्लीटली बेस पेअर त्याच्यामध्ये ते एन्झाईम टॅग ॲडेड एवढं ॲड केला म्हणजे कम्प्लीटली बेस पेअर होते 70 to 75 डिग्री सेल्सिअस ला. ओके, नंतर काय थॅलेसमिया ॲक्वेटिक बॅक्टेरिया टॅग पॉलिमरेज. थॅलेसमिया टॅग पॉलिमरेज होते त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचं एक आहे डायग्राम त्याची 5 प्राइम 3 प्राइम डायरेक्शन दाखवलेलं आहे 3 प्राइम टू 5 प्राइम. हे स्टेप्स इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याच्यावरती विचारता हे 40 to 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे कशामध्ये होतो म्हणजे विचारता कशामध्ये. एक्झाम्पल ॲनिलिन असेल पॉलिमरेज किंवा हीट डिनॅच्युरेशन किंवा एखादा एक्सेप्ट केलेलं असेल अदरवाईज त्याचा काही संबंध नाही असं केलेलं असेल. इम्पॉर्टंट आहे. पण ते सांगतो हीट डिनॅच्युरेशन मध्ये काय होतं त्याच्यामध्ये DS DNA हा हीट होतो 90 to 98% टेम्परेचर होतो आणि DS DNA कन्वर्ट कशामध्ये होतं तर SSDNA मध्ये कन्वर्ट होतो. सेकंड मध्ये काय होतं ॲनिलिंग मध्ये काय होतं एन्झाईम आरएनए प्राइमर इज अप्लाइड विथ एन्झाईम आरएनए प्राइमरला अप्लाइड कशावर अप्लाइड करायचं सिंगल स्ट्रँडेड DNA वरती अँड इट स्टार्ट फंक्शन विल स्टार्ट फ्रॉम कम्प्लीटली बेस पेअर at 40 to 60 degree Celsius temperature. this function वर स्टार्ट होता 40 to 60 degree Celsius temperature वरती त्याचं फंक्शन स्टार्ट होतं. ओके, नंतर काय आपला थर्ड पॉइंट काय आपला थर्ड स्टेप काय पॉलिमरायझेशन. इन दिस स्टेप्स एन्झाईम टॅग पॉलिमरेज इज ॲडेड टू या एन्झाईम मध्ये पॉलिमरेज ॲड करायचं 70 to 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यावरती पॉलिमरेज अँड कम्प्लीटली बेस पेअर दोन बेस झालं ते थोडं म्हणजे कम्प्लीट बेस पेअर होतं त्याची 70 to 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. त्यालाच ॲक्टिव्हिटी बॅक्टेरिया आहे पॉलिमरेज यांची विचारू शकते. याच्यानंतर आपण नवीन पार्टीनंतर आपण व्हेक्टर्स प्लाझ्माइड ही कन्सेप्ट बघणार आहे. ते इम्पॉर्टंट टॉपिक होतो.